विद्यार्थी मित्रांनो, शुभ सकाळ. काल आपण वपू काळे यांची शोध ही कथा अभ्यासली. आज आपण डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची गढी ही कथा अभ्यासणार आहोत. अलीकडच्या दशकामध्ये मराठी साहित्य विश्वात एक धम्माल आणि कम्माल उडवून देणारी आगळी वेगळी लेखिका म्हणजे डॉक्टर प्रतिमाताई इंगोले. प्रतिमाताईंनी आपल्या अस्सल ग्रामीण बोलीभाषेतून, वैदर्भी भाषेतून वेगवेगळं कथालेखन केलेलं आहे. प्रतिमाताई ह्या ग्रामीण भागातून आल्यामुळे खेड्यापाड्यातील लोकांची, वातावरणाची, तिथल्या जीवन संदर्भाची त्यांना जाणीव आहे आणि ही सगळी जाणीव, त्यांनी घेतलेले अनुभव त्या आपल्या वेगवेगळ्या साहित्य प्रकारातून मांडताना आपल्याला दिसून येतील. प्रतिमाताई एक चांगल्या कथाकार आहेत, एक चांगल्या कवयित्री आहेत, ललित लेखक आहेत, विनोदी लेखक आहेत आणि त्यांनी आपल्या जीवन प्रवासामध्ये बालसाहित्याची सुद्धा विपुल प्रमाणात निर्मिती केलेली आपल्याला दिसून येईल. अगदी लहानपणापासून आई आणि वडिलांकडून त्यांच्यावर वाचनाचे संस्कार झाल्यामुळे त्यांनी या संस्काराचा ठसा आपल्या लेखनामध्ये उमटवलेला आहे. खेड्यातील वास्तव्यामुळे ग्रामीण वातावरणाचा व स्त्रीजीवनाचा सखोल परिचय देखील डॉक्टर प्रतिमाताईंना आहे. ग्रामीण भागातलं दारिद्र्य असो, स्त्रीचे प्रश्न असोत, मजुरांचे प्रश्न असोत, त्यांचं शोषण असो, हे सर्व विषय आणि या सर्व विषयांशी प्रतिमाताई किंवा ज्याला आपण असं म्हणू प्रतिमाताईंची जवळीक आहे आणि हे सगळे प्रश्न, हे सगळं शोषण त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलेलं आपल्याला दिसेल. आपल्या जीवन प्रवासामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयावर लेखन केलं. विशेषतः प्रतिमाताई प्रसिद्धीस आल्या त्या एक कवयित्री म्हणून नाही, तर एक चांगल्या दर्जेदार कथा लेखिका म्हणून. हजारी बेलपान, अकसिदीचे दाणे, सुगरणाचा खोपा, जावायचा पोर हे त्यांनी लिहिलेले कथासंग्रह आहेत. भुलाई हा त्यांचा एकमेव कविता संग्रह. बुढाई ही त्यांनी लिहिलेली कादंबरी. काही सामाजिक लेख व बालवाङ्मयसुद्धा पुस्तक रूपाने आज तुम्हाला प्रकाशित झालेलं दिसेल. त्यांच्या सर्वच लेखनावर वैदर्भी म्हणजे विदर्भातील भाषेचा, शब्दांचा मोठा प्रभाव आहे. विशेष करून आजही स्त्रीचे स्थान दुय्यमच, आत्मघाताचे दशक ही त्यांची 2 वैचारिक पुस्तकंसुद्धा बाजारात तुम्हाला पाहायला मिळतील. करारी आजी, उजळ आजोबा हे त्यांचं बालसाहित्य प्रसिद्ध आहे. बोडखी, पार्ट टाईम यासारख्या अलीकडच्या काळामध्ये प्रसिद्ध झालेल्या कादंबऱ्या आहेत.
त्यांच्या कादंबरी आणि कथालेखनास महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, यासोबतच संत गोरोबा सामाजिक पुरस्कार, जनसंवाद पुरस्कार, करवीर साहित्य परिषदेतर्फे दत्ता डावजेकर स्मृती पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्रतिमाताईंच्या नावावर आहेत. अशी आगळीवेगळी लेखिका, जिला लेखनाचं भान आहे, जिला ग्रामीण भागातील वातावरणाचं भान आहे, जी अनुभवातून लेखन करते, ती प्रतिमाताई आज कढीच्या माध्यमातून आपल्यासमोर आहे. मित्रांनो, गढी हे एक प्रतीक आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये सिम्बॉल असे म्हणतो. आणि हे प्रतीक या कथेसाठी अत्यंत समर्पकरित्या प्रतिमाताईंनी वापरलेलं आहे. ब्रिटिश भारतात आले, 150 वर्ष त्यांनी राज्य केलं आणि ते या ठिकाणाहून निघून गेले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. ज्या स्वातंत्र्याच्या अपेक्षा आपण करत होतो आणि या अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर, आपला तिरंगा फडकल्यानंतर, आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, ज्या काही अपेक्षा आपल्याला या स्वातंत्र्याकडून होत्या त्या पूर्ण झाल्या का, असा प्रश्न आपल्याला आज मितीस पडतो. जो विकास स्वातंत्र्यानंतर होणं गरजेचं होतं, तो विकास झालेला आपल्याला दिसतो का, असाही प्रश्न आपल्याला पडतो. आणि तोच प्रश्न लेखिकेला पडलेला आहे. कारण स्वातंत्र्यानंतरच्या विकासाच्या वाटेवरील गावगाड्यासमोर असणारे वेगवेगळे प्रश्न आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी झटणारी गावातील एखाद दुसरी व्यक्ती, जी व्यक्ती निष्ठापूर्वक आत्मविश्वासाने संकटाची कुठलीही तमा न बाळगता रात्रंदिवस झटते, पण त्या व्यक्तीशी कुणालाही देणं घेणं नसतं. अशाच प्रकारचं हे वातावरण गढी ह्या कथेमध्ये आहे. गढी या कथेमध्ये आलेलं गाव हे विदर्भातलं आहे. विशेषतः सातपुडा नावाचा पर्वत आणि या पर्वताच्या कुशीत वसलेलं हे, आज लोकसंख्या वाढलेली आहे, त्यावेळी 300 ते 400 उंबरठ्याचं हे गाव तसं खाऊन पिऊन सुखी. गावाला निसर्गाचीही साथ होती. थोड्याफार नसत्या उठाठेवी आणि उचापती सोडल्या तर गाव मजेत होता. सातपुड्याच्या पर्वताचं नैसर्गिक वैभव जसं गावाला लाभलेलं, तसंच गावाजवळून एक नदी वाहत आहे.
त्या नदीचं नाव वान नदी लक्षात ठेवा. आणि या वान नदीमुळे गावाचा परिसर सुपीक, सुजलाम आणि सुफलाम झालेला आपल्याला दिसून येईल. ही सगळी पार्श्वभूमी तुम्हाला यासाठी मी सांगत आहे कारण प्रस्तुत गढी ही कथा तीन सिम्बॉलच्या माध्यमातून वाचकांपुढे येते. ते सिम्बॉल मीन्स प्रतीक. नंबर 1 गडी, नंबर 2 वान नदी, नंबर 3 वटवृक्ष. हे 3 हे प्रतीक आहे. मित्रांनो, साहित्यातील प्रतीक आणि प्रतिमा यांचा अभ्यास सृजनशील लेखनामध्ये केला जातो. जर आपल्याला ही प्रतीक आणि प्रतिमा समजली तर आपण प्रस्तुत कवितेचा, प्रस्तुत कथेचा, प्रस्तुत कादंबरीचा, प्रस्तुत व्यक्तिचित्रांचा आस्वाद घेऊ शकतो. असो, मी खोलवर बोलत नाही, परंतु या 3 प्रतीकांच्या माध्यमातून ही कथा पुढे पुढे सरकत जाते आणि वाचकांच्या मनाचा ठाव घेते. हे सुद्धा डॉक्टर प्रतिमाताई इंगोले यांच्या लेखनाचं मोठं यश म्हणावं लागतं. प्रस्तुत कथा ही फ्लॅशबॅक पद्धतीने आपल्यासमोर आकार घेते. मागच्या लेक्चर्समध्ये, मागच्या व्हिडिओ क्लिपमध्ये मी तुम्हाला फ्लॅशबॅक ही संकल्पना सविस्तर समजावून सांगितलेली आहे. गढी या कथेत काही कॅरेक्टर्स आहेत, काही पात्र आहेत. ती पात्र तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे कथेचा आस्वाद घेताना, कथा वाचत असताना तुम्हाला कुठेही अडचणी येणार नाहीत. प्रत्येक पात्र आणि त्याची स्वभाव वैशिष्ट्य, त्याच्या भोवती असणारं वातावरण, त्याचं नातं, हे जर तुम्हाला समजलं तर आपोआपच ती कथा आपल्याला समजणार आहे. असो, यामध्ये बापू गुरुजी हे पात्र आहे. बापू गुरुजी हे परबतरावांचे चिरंजीव. त्यानंतर संपत्ती हे पात्र आहे. संपत्ती हा बापू गुरुजींचा मानलेला मानसपुत्र, मुलगा. लक्ष्मी हे पात्र आहे. लक्ष्मी ही बापू गुरुजींची सौभाग्यवती पत्नी. पाटील हे पात्र आहे. पाटील हे बापू गुरुजींना आपल्या मुलाप्रमाणे मानणारे आहेत. अशा प्रकारे 4 ते 5 पात्रांच्या माध्यमातून प्रस्तुत कथेचं कथाबीज, कथानक पुढे पुढे सरकत राहतं आणि फ्लॅशबॅक पद्धतीने ही कथा वाचकांच्या मनाचा ठाव घेते. गुरुजींनी गावामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सुरू केलेल्या असतात. त्या कोणत्या गोष्टी आहेत? नंबर 1 शाळा, नंबर 2 बोर्डिंग, नंबर 3 तालीमखाना आणि नंबर 4 वाचनालय.
कारण कथेचे नायक हे बापू गुरुजी आहेत. त्यामुळे बापू गुरुजींची स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला शोधावी लागतील. बापू गुरुजींचा स्वभाव कसा आहे तर ते गावावर प्रेम करतात. गावाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी त्यांच्याकडे आहे. सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र ते काम करतात. त्यांचा स्वभाव पूर्णपणे निस्वार्थी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःच्या मर्यादांची जाणीव गुरुजींना आहे. वाननदी हिचं देखील गावाशी नातं आहे. तिची वैशिष्ट्ये सुद्धा या कथेतून आपल्याला शोधता आली पाहिजे, ती लक्षात ठेवा. सातपुडा पर्वताच्या माध्यमातून निघणारी ही वाननदी गावाजवळून वाहत जाते. 12ही महिने या नदीला पाणी असतं. म्हणून गाव आणि गावाचा परिसर सुजलाम सुफलाम आणि सुपीक झालेला आहे. गुरुजींच्या मताप्रमाणे या वाण नदीने नेहमीच गावाचं, गावाच्या परिसराचं, गावातील माणसांचं, पोरांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. गावाच्या जमिनीची काही वैशिष्ट्य प्रतिमाताईंनी प्रस्तुत कथेतून सांगण्याचा प्रयत्न केला. गावाच्या अवतीभोवती असणारी जमीन कशी आहे, काळीशार आहे. या जमिनीला लेखिका लोण्याहुनी महू असं म्हणते आणि ही जमीन गावाला भरपूर धान्य देते. नदी काठावर एक वडाचं जुनाट झाड आहे. हे वडाचं झाड सगळ्या गावाला सावली आणि आनंद देत असतं. आणि हा वटवृक्ष आता उन्हाळे पावसाळे झेलून गारच झाला. बापू गुरुजींच्या बालपणी गावामध्ये शाळा नव्हती. म्हणून शिक्षणासाठी त्यांना अगदी बालपणापासून पायपीट करावी लागली आणि ती परिस्थिती गावातल्या मुलांवर येऊ नये म्हणून गुरुजींनी उर्वरित जीवन प्रवासामध्ये गावात शाळा सुरू केली. अनाथ मुलांना राहण्यासाठी बोर्डिंग सुरू केली. मुलांचं शरीर भरावं, त्यांची शारीरिक क्षमता वाढावी यासाठी गुरुजींनी तालीमखाना सुरू केला आणि अभ्यास व्हावा हा दृष्टिकोन ठेवून गुरुजींनी वाचनालयसुद्धा सुरू केलं. कारण गुरुजींच्या आईबापांची परिस्थिती अत्यंत गरीब असल्यामुळे त्यांना शिक्षणाचा खर्च परवडत नव्हता. म्हणून गुरुजी अकोला, नागपूर या ठिकाणी जाऊन शिकले, बोर्डिंगमध्ये राहिले. शिक्षणानंतर या बापू गुरुजींची एक महत्त्वाची कृती आहे. त्यांनी कुठलीही नोकरी न पत्करता गुरुजी शिक्षण प्रसार करण्यासाठी गावी परतले. गावात शाळा उघडली आणि तेथे शिक्षकाचे काम स्वीकारले. तालुक्याला जाणाऱ्या प्रत्येक मुलाचे नाव गावातल्या शाळेत त्यांनी दाखल केले. ही सगळी स्फूर्ती, हा सगळा आत्मविश्वास गुरुजींना कुठून मिळाला असावा बरं, असाही प्रश्न आपल्याला पडतो. तर गावाचं वातावरण,
गावातले प्रश्न, वाननदी या सगळ्यातून गुरुजींना गावाच्या विकासाची दृष्टी मिळाली आणि ते शेवटपर्यंत झटत राहिले. अशा प्रकारची ही कथा फ्लॅशबॅक पद्धतीने आपल्या पुढे आलेली आहे. आता थोडक्यात मी तुम्हाला या कथेतील पात्र, त्या पात्रांची नावं आणि काही पार्श्वभूमी सांगितली. जे कथाबीज आहे ते आपण पाहू. सातपुड्याच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव. त्या गावात धामधूम आहे. गावाला शासनाचा एक पुरस्कारसुद्धा लाभलेला आहे. त्या पुरस्काराचं नाव साजरे गाव. बापू गुरुजी या आदर्श शिक्षकाचाही त्या समारंभात सत्कार होतो. साजरे गाव या पारितोषिकापर्यंत गावाचा प्रवास होण्यात बापू गुरुजींचा फार मोलाचा वाटा. मात्र बापू खूप उदासवाणे झालेले आहेत. त्यांना अशा प्रकारच्या सत्कार समारंभात गोडी वाटत नाही. गुरुजींच्या लहानपणी गावात शाळा नव्हती. मुले तालुक्याला शिकायला जात होते. गुरुजींची घरची गरिबी असल्याने त्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागली. पण गडीवरच्या पाटलांनी त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला. गुरुजींना पाटलांनी आपला मुलगा मानला आणि गुरुजी शिकले आणि त्यांनी गावाच्या विकासाला वाहून घेतलं. गुरुजींच्या बरोबर शिकलेल्यांनी शहराची वाट धरली. शहरामध्ये राहून ते रोजीरोटी कमवू लागले. पण गुरुजीचं तसं नव्हतं. प्रस्तुत कथेतील जे वातावरण आहे ते स्वातंत्र्यानंतरचं आहे, कारण देश नुकताच स्वतंत्र झाला होता. नव्या प्रेरणांचे वारे वाहत होते. गुरुजींना गावाच्या विकासाची स्वप्ने पडत होती. गुरुजींचं दुसरं एक वैशिष्ट्य, गुरुजींना गावाच्या निवडणुकीमध्ये अजिबात इंटरेस्ट, आवड आणि रस नव्हता. गुरुजींनी पूर्ण वेळ गावाच्या विकासाला वाहून घेतलं होतं. पण या सर्व रहाटगाडग्यात गुरुजींचं स्वतःच्या घराकडे दुर्लक्ष देखील होत होतं. याची जाणीव प्रतिमाताईंनी या ठिकाणी वाचकांना आवर्जून करून दिलेली आहे, हे विसरू नका. गुरुजी मग काय करायचे तर गुरुजी सकाळ संध्याकाळ रात्री बेरात्री शाळेतच असत. त्यांनी गावातील शाळा नावारूपाला आणली. 4थीपर्यंत सुरू केलेली शाळा गुरुजींच्या प्रयत्नाने 7वीपर्यंत गेली. मुलांनी व्यायाम करावा, शरीर कमवावं यासाठी ज्याला तुम्ही अलीकडच्या काळामध्ये फिटनेस क्लब म्हणतात, त्या काळात फिटनेस क्लब वगैरे नव्हते. जोर बैठकांचा व्यायाम असायचा. अलीकडच्या काळात शरीर कमवण्यासाठी वेगवेगळ्या फिटनेस क्लबमध्ये मशिनरी आल्या. मशिनरीवरचं शरीर लगेच सुधारतं आणि व्यायाम बंद झाल्यानंतर उतरतं. बैठकी आणि जोरचं शरीर हे शेवटपर्यंत तसंच राहतं. तालीमखाना सुरू केला. आपण नेहमी म्हणतो एक गाव 12 भानगडी. ज्या ठिकाणी गाव आलं त्या ठिकाणी चावडी आली, ज्या ठिकाणी चावडी आली त्या ठिकाणी गर्दी आली. आणि मग या चावडीवर जमणारे नाना तऱ्हेचे नाना वृत्तीचे लोक उचापती केल्याशिवाय राहत नाही.
बापू गुरुजींचं चांगलं चाललेलं काम हे गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांना मानवलं नाही. त्यांनी गुरुजींच्या कार्यामध्ये खोडे घालायला सुरुवात केली, अडथळे आणायला सुरुवात केली. दरम्यान गुरुजींना आदर्श शिक्षकाचे पारितोषिक मिळाले. त्यांनी पारितोषिकाच्या रकमेतून मुलांसाठी वाचनालय सुरू केलं. लहानसं बोर्डिंगसुद्धा अनाथ मुलांसाठी सुरू केलं. मित्रांनो, बापू गुरुजी अहोरात्र झटले म्हणून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार लाभला. अलीकडच्या काळामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार कोणाला मिळतो हे तुम्हाला सांगायला नको. ज्या शिक्षकाचं काम शून्य आहे, परंतु अधिकाऱ्यांशी ज्याचे लागे बांधे आहेत, पुरस्कार कसा मिळवायचा हे ज्याला माहीत आहे त्याला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळतो, विना काम करता, विना प्रयत्न करता. परंतु बापू गुरुजींचं तसं नव्हतं. गुरुजी हे गावासाठी झटलेले होते. गुरुजींवर महात्मा गांधी, साने गुरुजी, लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. गुरुजींनी मुलांवर शेवटपर्यंत प्रेम केलं. म्हणूनच शाळेमध्ये, बोर्डिंगमध्ये शिकणारी जे मुलं होते त्या मुलांचे गुरुजी हे लाडके असायचे. बोर्डिंगमधील मुलांची सर्व काळजी गुरुजी स्वतः घेत आणि या मुलांना ती स्वतःची लेकरं म्हणून वागवत असत. बोर्डिंगमधला संपत्ती तर त्यांचा मानलेला मुलगा बनला. गावात रुग्णालय नव्हतं. संपत्ती हा मुलगा पटकीच्या आजाराला बळी पडला आणि या सर्वाच्या माध्यमातून गुरुजींना गावात रुग्णालय आणण्याची दृष्टी मिळाली. त्यांनी गावात रुग्णालय आणलं, पोस्ट खातं आणलं. पण उचापत्या लोकांमुळे पोस्ट गावातून दुसऱ्या गावाला गेलं. गावात रस्ता आला, परंतु नसत्या उठाठेवी करणाऱ्या लोकांमुळे हा रस्ता झाला नाही. या सर्व गोष्टींचं गुरुजींना खूप दुःख होत असे. या लोकांमुळे गुरुजींची उमेद खचू लागली. त्यानंतर गावावर दुष्काळ पडला. वान नदी जी 12 महिने वाहत होती ती सुकत गेली आणि तिनं आपलं पात्र बदललं. गुरुजींचा मुलगा आजारी पडला, तापाने फणफणला, पण गुरुजींनी तिकडं अजिबात लक्ष दिलं नाही. मुलगा आजाराला बळी पडला, गुरुजी पळून गेले. पण बोर्डिंगचे, शाळेतले आजी माजी विद्यार्थी गुरुजींचा खूप आदर करीत राहिले. गाव खचत गेला, गुरुजीसुद्धा खचत गेले. आणि त्यामुळेच गावाला जो पुरस्कार मिळाला आणि त्या पुरस्कारामध्ये गुरुजींचा जो सिंहाचा वाटा होता, या सर्व वातावरणामुळे गुरुजींना तो पुरस्कार नको हवा होता. म्हणून गुरुजी आज उदास होते. आपण काय करू पाहत होतो आणि काय घडलं अशी खंत गुरुजींच्या मनामध्ये शेवटपर्यंत राहते. अशा प्रकारची ही गढी नावाची कथा आहे. प्रस्तुत कथा ही लक्षात ठेवा, अकसिदीचे दाणे या मूळ प्रतिमाताईंच्या कथासंग्रहातून आपल्याकडे घेण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा कथेचा आशय पाहिल्यानंतर मी तुम्हाला गढी, वाननदी आणि वटवृक्ष या 3 प्रतीकांचे अर्थ समजावून सांगणार आहे.
कारण गढी, वाननदी आणि वटवृक्ष या 3 प्रतीकांच्या माध्यमातून गावामध्ये जे स्थित्यंतर झालं, स्थित्यंतर या शब्दाचा अर्थ होतो बदल, बाय चेंज. आणि ही स्थित्यंतरे आपल्याला या प्रतीकांच्या माध्यमातून समजावून घ्यावी लागतील. गडी ही गुरुजींचं प्रतीक आहे. गडीचा वास्तव अर्थ जर आपल्याला बघायचा असेल तर गढी हे सरंजामशाहीचं प्रतीक आहे. आपल्या देशावर अनेकांनी राज्य केलं. ब्रिटिश आले, डच आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले आणि या सर्वांच्या अगोदर या ठिकाणी मुसलमान आले. मुसलमानांनी आपल्या हिंदुस्थानावर हजारो वर्ष राज्य केलं. मग या मुस्लिम सत्तेतून सरंजामशाही पुढे आली. सरंजामशाहीतून गावामध्ये पाटील, देशमुख, कुलकर्णी असे लोक उदयास आले आणि या लोकांनी गावावर सत्ता स्थापन करण्यासाठी, गावावर वचक ठेवण्यासाठी, कारण गावाचा कारभार देशमुख, कुलकर्णी, देशपांडे आणि पाटील यांच्याकडे होता. यांनी गावात गढ्या उभारल्या राहण्यासाठी. गडी ही मातीने आणि दगडाने बांधलेली असायची. आजही तुम्ही तुमच्या गावाकडे गेलात तर अनेक गढ्या तुम्हाला दिसतील, गढी दिसेल. परंतु ह्या गढ्या आज लोप पावलेल्या आहेत, मोडकळीस आलेल्या आहेत आणि त्या गढीवर आज घुबड बसलेले आहेत. घुबडांची घरं आहेत, पोपटांची घरं आहेत. म्हणजे स्वातंत्र्यानंतर जी बाबासाहेबांची लोकशाही अवतरली, या लोकशाहींनी पाटील, देशमुख हे जे सरंजामशाह होते, लोकांचा आतोनात छळ करणारे होते, या लोकांच्या गढ्या नेस्त नाबूद केल्या. ह्या गढ्या नेस्त नाबूद होण्यामध्ये बाबासाहेबांच्या घटनेचा फार मोठा वाटा आहे. जर बाबासाहेबांनी घटना लिहिली नसती तर मित्रांनो ह्या सरंजामशाही स्वातंत्र्यानंतरही नष्ट झाल्या नसत्या, हे लक्षात घ्या. असो, परंतु स्वातंत्र्य मिळालं आणि मग ही सरंजामशाही नष्ट झाली. गडी हे गुरुजीचं प्रतीक आहे. गडी पूर्वी भक्कम होती, गावाला आधार होती, माणुसकीच्या भावनेतून मदत करण्याची गडीची वृत्ती होती. म्हणून गडीच्या पाटलांनी अभ्यासात हुशार असलेल्या बापूंच्या शिक्षणाचा खर्च उचलला. तेच गुरुजींनी केलं. त्यांनी आपलं सर्व आयुष्य गावाला अर्पण केलं. काही काळ गावाला प्रगतीची फळं मिळाली. साजरे गाव हे पारितोषिकही गुरुजीमुळं गावाला मिळालं. पण कालांतराने गावावर अवकळा आली, प्रगती खुंटली, गडी खचत गेली आणि या गडीसारखेच बापू गुरुजीही खचत गेले. वाननदी हे दुसरं प्रतीक, हे गावातील जीवन प्रवाहाचे प्रतीक आहे. पूर्वी गरिबी होती, पण गावात निर्मळपणा होता. गावाच्या विकासाची स्वप्ने जणू काही वाननदी वाहून आणत होती. नदीमुळे सगळा परिसर सुजलाम सुफलाम झालेला होता. पण हळूहळू नदी सुकत गेली, दुष्काळ पडत गेला आणि या नदीने आपला प्रवाहच बदलला. म्हणून गावावर अवकळा आली. वटवृक्ष हा लेखिकेला संपूर्ण गाव वाटतो. वान नदीच्या काठावर वटवृक्ष उगवला, हळूहळू वाढत गेला. मुलांना आणि वाटसरूंना हा वटवृक्ष सावली देत असे, आनंद देत असे. परंतु तोही नंतर सुकत गेला, कोलमडून पडला. गावही बापू गुरुजींच्या प्रयत्नामुळे उदयास आले, त्याचा विकास होत गेला, चांगले दिवस आले. परंतु गावामध्ये
नसत्या उचापती करणाऱ्या माणसांमुळे, विकास कामांना खीळ घालणाऱ्या माणसामुळे गावाचा विकास खुंटला आणि गावही सुखत गेला. गावाची पडझड झाली आणि हळूहळू निराशामय गर्तेत गाव अडकत चालला. असे हे 3 प्रतीक आहे. गडी हे नाव अगदी समर्पक रीतीने लेखिकेने प्रस्तुत कथेला दिलं. गडी हे गावातील सत्तास्थानाचे प्रतीक आहे. गडीचा गावावर प्रभाव असायचा, त्याचबरोबर गावाला गडीचा आधारही असायचा. कारण पूर्वी पाटील, देशमुख, देशपांडे हे गोरगरिबांना मदत करीत असायचे आणि हे गडी नावाचं प्रतीक बापू गुरुजींसाठी लेखिकेने या ठिकाणी वापरलेलं आहे. परंतु गावामध्ये नसत्या उचापती करणाऱ्या लोकांमुळे गुरुजी नावाची ही अभेद्य गढी हळूहळू कोलमडून पडली, हे या ठिकाणी लक्षात घ्या. प्रस्तुत कथा ही वैदर्भी म्हणजे विदर्भातल्या भाषेतली आहे. कथेमध्ये विदर्भातील काही वाक्प्रचार आलेले आहेत. त्याचेही अर्थ आपण पाहणार आहोत. घरी तेल हाय तर मीठ नाही आणि मीठ हाय तर चटणी नाही. या वाक्प्रचाराचा अर्थ अत्यंत गरिबी असणे असा होतो. नासूकला हळयाई पिंडाला झोंबते. म्हणजे शूद्र जीवनसुद्धा पोटासाठी किंवा शूद्र जीवसुद्धा पोटासाठी धडपडत असतो. खुटे गाळ खुटे उपळ. खुटे म्हणजे खुंट जे जात्याला असतं. खुंट जमिनीत गाडायचा आणि उपटायचा अशी रिकामपणाची कामे करीत बसणे असा याचा अर्थ होतो. गाईची शिंग गाईला भारी नसतात याचा अर्थ आहे आपल्या माणसासाठी आपण कितीही कष्ट घेतले किंवा कष्ट घेताना आपण कोणालाही त्रास देत नाही. अशा प्रकारे काही वाक्प्रचार या ठिकाणी आलेले आहेत. अगदी ग्रामीण बोलीभाषा, वैदर्भी शब्द, लेखनाचा व्यासंग हे सगळे लेखिकेच्या आणि या कथेच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. कथा बारकाईने वाचून घ्या. त्यातील पात्रे, त्यातील प्रतीके, कथेचा कथाबीज, कथेमध्ये निर्माण झालेला संघर्ष, कथेतील फ्लॅशबॅक या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी समजावून घेतल्या. जर तुम्ही कथेचं अभिवाचन बारकाईने केलं तर तुम्हाला हे बारीक सारीक घटक जे मी आज शिकवले ते लक्षात येतील. प्रस्तुत कथेतून एक विकासाची दृष्टी माणूस कसा निर्माण करतो याचा आदर्श आपल्यासमोर उभा राहिलेला आहे. कथा साधी सोपी आहे. प्रस्तुत कथेवरील कृती ह्या मी नंतर PDF फाईलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पाठवणारच आहे. या ठिकाणी गडी ही डॉक्टर प्रतिमाताई इंगोले यांची कथा संपली. आणि विशेषतः अभ्यासक्रमातील जो आपला घटक 3 आहे
कथा एक साहित्य प्रकार हा विभागसुद्धा या ठिकाणी संपला. आपण येथे थांबूया.